पोटगीच्या वाढीव रकमेसाठी वरच्या कोर्टामध्ये जाणार करुणा मुंडे यांचे वकील गणेश कोल्हे यांनी ही माहिती दिल्याचं सध्या बघायला मिळत आहे। 15 लाखांची खरं तर पोटगीची मागणी त्यांनी केलेली होती, मात्र कोर्टानं 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिलेत आणि त्याचमुळे वाढीव रकमेसाठी आता वरच्या कोर्टात जाणार असं करुणा मुंडे यांच्या वकिलांचं म्हणणं। माननीय न्यायालयाने अर्जदार क्रमांक 1 करुणा धनंजय मुंडे यांना 1,25,000 रुपये आणि शिवानी धनंजय मुंडे यांना 75,000 रुपये पर मंथ अशा या ॲप्लिकेशनमध्ये मंजूर केलेले आहे। परंतु तशा प्रकारची आमच्या समाधानकारक आम्हाला काही अमाऊंटची अलाव केलेली आहे ती काही तशा प्रकारची नाही आहे। त्यामुळे आम्ही यानंतर पुढील न्यायालयात या संदर्भात अपील करणार आहोत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। कसं आहे की करुणा मुंडे या माझ्याकडे आधी देखील आल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी मी एक्सपोज कराव्या अशी त्यांचं म्हणणं होतं, पण मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच ढवळाढवळ करत नाही। पण एक स्त्री म्हणून आज मला बरं वाटतंय, कारण काल रात्री मला जे कळलं की त्यांनी आता फॅमिली कोर्टात एक केस त्या जिंकल्या आहेत आणि एक स्त्री म्हणून मला आनंद झाला की त्यांना न्याय शेवटी मिळताना आता दिसतोय। आणि त्याच्यात असं देखील म्हटलंय की त्या पहिल्या पत्नी होत्या, त्यांना अनेकदा डोमेस्टिक व्हायलन्स जे झालं होता तर कोर्टाने मान्य केलंय की पार्टली येस तर झाला होता, त्यांना पोटगी देण्यात यावी का तर मेंटेनन्स म्हणून देण्यात यावं असं 1.25 लाख रुपये असं कोर्टाने आता म्हटलंय। ती ऑर्डर मला एका व्यक्तीने पाठवली आणि त्यानंतर मी त्यांचं अभिनंदन देखील केलंय। मला असं वाटतंय की शेवटी त्यांना आता न्याय मिळाला असं दिसतंय।